नशीबवान आहात मित्रांनो की हा व्हिडिओ तुमच्या समोर पडलेला आहे. माहिती नाही की हा व्हिडिओ अजून किती वेळ YouTubeवरती राहील, परंतु मित्रांनो आपण बिलकुल पण स्किप करायचं नाही मित्रांनो, कारण केवळ आपल्या अभ्यासाला दिशा मिळावी म्हणून जवळपास मित्रांनो 10,000पेक्षा जास्त प्रश्नांचा प्रचंड अभ्यास करून संपूर्ण टीमने हा रिझल्ट आपल्या समोर आणलेला आहे. यामध्ये PCMC असेल, म्हाडा असेल, ITI इन्स्ट्रक्शन असेल, WRD असेल, TCS ने घेतलेल्या इतर परीक्षा, ह्या सर्व प्रश्नांचा मित्रांनो आपण काय केलेला आहे, यामध्ये स्टडी केलेला आहे, अनालिसिस केलेला आहे आणि हा रिझल्ट मित्रांनो काय केलेला आहे, तुमच्या समोर आणलेला आहे. मग यामध्ये आपल्याला मराठी व्याकरण TCS पॅटर्न नुसार पाहता येणार आहे, इंग्रजी व्याकरण आपल्याला TCS पॅटर्न पाहता येणार आहे, GK GS TCS पॅटर्न नुसार आपल्याला कोणते मुद्दे, तेच मुद्दे करायचे मित्रांनो. आणि एवढं जर केलं मित्रांनो तर आपल्याला मित्रांनो TCSच्या पॅटर्न नुसार तलाठी भरती आणि वन विभागातून कोणीही हरवू शकणार नाही, कोणीही मित्रांनो आपल्याला अपयशी ठरवू शकणार नाही, एवढं मित्रांनो तुम्हाला खात्री देतो. कारण एक्झाम तर सगळेच देणार, परंतु मित्रांनो तलाठी भरतीमध्ये सिलेक्ट होणार फक्त 4,625 जण आणि वन विभागामध्ये 2,000 प्लस फक्त सिलेक्ट होणार. आणि त्या सिलेक्ट यादीमध्ये आपलं नाव असायला पाहिजे. त्यासाठी मित्रांनो आपल्याला टू द पॉइंट स्टडी करणं खूप गरजेचं आहे. ना की कोणतं ओल्ड किंवा ना की कोणतं मित्रांनो आपल्याला अजून काहीतरी भरकटणारा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच हे सर्व अनालिसिस तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. आणि जर आपण मित्रांनो एक्झाम पॅटर्न मध्ये जॉईन असाल तर आपल्याला बिलकुल पण ताण घ्यायची आवश्यकता नाही, कारण आपण योग्य ट्रॅकवरती आहात. आपल्याला मित्रांनो तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कोणीही अडवू शकणार नाही, कारण आपण एकदम टू द पॉइंट जी पण परीक्षा येईल, काही आता ZP जी आहे ती IBPS घेणार आहे, TCS जे आहे ती तलाठी भरती वन विभाग घेणार आहे. त्या पॉईंटनुसार जी पण परीक्षा नजदीक येईल मित्रांनो त्या पॉईंटनुसार आपण एक्झाम पॅटर्न काय करतो, राबवत आहोत. फक्त 850 मध्ये या सर्व सरळ सेवा परीक्षेसाठी सेपरेट स्टडी मटेरियल, लाईव्ह क्लासेस आणि टेस्ट सिरीज मित्रांनो फक्त 850. लवकरच 1875 होणार आहे. त्याच्या अगोदर आपण नक्की जॉईन करू शकता. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिलाय त्यावरती आपण कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. यामध्ये TCS IBPS पॅटर्न नुसार भरपूर प्रश्नांचा सराव, सोबतच मित्रांनो आपला घरी जर सेल्फ स्टडी होत नसेल ते सुद्धा जबाबदारी आपण आता घेतलेली आहे. कारण प्रत्येक टॉपिक झाल्यावरती तुम्हाला गरज असते मित्रांनो स्वतः पण काहीतरी अनालिसिस करण्याचं की खरंच तुम्हाला तो समजला आहे किंवा नाही. ते तेव्हा समजतं ज्यावेळेस तुम्ही पेन उचलता, वही घेता आणि सोडवायला सुरुवात करता. त्यासाठी मित्रांनो प्रत्येक टॉपिक झाला की आपण त्यावरती टेस्ट देतोय आणि ती टेस्ट तुम्ही घरी सोडवता. त्यानंतर त्याचं अनालिसिस आपण पुन्हा लाईव्ह क्लासमध्ये करतोय. म्हणजे तो टॉपिक तर तुम्हाला लाईव्ह मध्ये शिकवलेला असतो, सोबत तुम्हाला मित्रांनो घरी सुद्धा टेस्टला दिलेला असतो. म्हणजे बेसिक टू ॲडव्हान्स आपण शिकवतोय, सोबत तुम्हाला टेस्ट अनालिसिस सुद्धा त्याचं काय करतोय मित्रांनो आपल्याकडून करून घेतोय. त्यामुळे अगदी परफेक्ट आणि यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी मित्रांनो टू द पॉइंट असा एक्झाम पॅटर्न, सर्वात कमी फी आणि एकदम क्वालिटी एज्युकेशन. क्वालिटी मी म्हणतोय, परंतु बाकी विद्यार्थी जे जॉईन झालेले आहेत मित्रांनो त्यांचे जर आपण अभिप्राय बघितले तर त्यांचे सुद्धा तुम्हाला अभिप्राय अगदी याच पद्धतीने मी दररोज दाखवत आहे युट्यूबला पण, आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला शेकडो अभिप्राय तुम्हाला पाहायला भेटतील. जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा. फक्त मित्रांनो 850 सध्या फी आहे, लवकरच 1875 होत आहे. त्याच्या अगोदर 7248930176 850चा स्क्रीनशॉट पाठवून त्याचा स्क्रीनशॉट मित्रांनो याच व्हॉट्सअपला पाठवायचा आहे, फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवायचा. तात्काळ तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल. आता जास्त वेळ न घालवता फक्त मी तुम्हाला काय करणार आहे, पॉईंट सांगणार आहे मित्रांनो. त्याचा स्टडी करण्यासाठी तुमच्याकडे बुक्स असतील किंवा तुम्ही एक्झाम पॅटर्न जॉईन झाले असाल तर तुम्हाला तिथं ई-बुक सुद्धा मी प्रोव्हाइड केलेले आहेत ऑलरेडी. ओके, क्लासमध्ये तर आपण सर्व नोट्स वगैरे घेतच आहोत, त्याचं तर ताण घ्यायची गरज नाही. आणि जर तुम्ही स्वतः करत असाल, सेल्फ स्टडी करत का किंवा इतर क्लासला जॉईन असाल तरी सुद्धा हे मुद्दे तुम्ही नोट डाऊन करायचे आहेत. प्रथम प्राधान्याने याला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे. नंतर ह्या झाल्यानंतर तुम्हाला बाकी करायचे असतील तर करू शकता, नो डाऊट. परंतु प्रथम मित्रांनो आपल्याला याच्यावरती लक्ष द्यायचं आहे. म्हणजे मराठी व्याकरणमध्ये जर बघितलं तर वचन आहे, लिंग आहे, विभक्ती आहे, त्यानंतर काळ आहे, क्रियापदाचे अर्थ, संधी, उगम, केवळ प्रयोगी अव्यय असेल, प्रयोग असतील, वाक्याचे प्रकार असतील, समास, शुद्ध अशुद्ध शब्द आणि शब्द संग्रह. हे जर आपल्याला मित्रांनो परफेक्ट करता आलं तर मित्रांनो मराठी व्याकरणमध्ये 25 पैकी 25 प्रश्न घ्या, उत्तर आपण अगदी करेक्ट सोडवण्यापासून तुम्हाला कोणी अडवू शकणार नाही. हे पॉईंट पुन्हा एकदा आपण नोट डाऊन करायचं आहे आणि या पॉईंटवरती मित्रांनो 100% आपल्याला लक्ष द्यायचं आहे. बिलकुल पण एकही पॉईंट यातला स्किप करायचा नाही. त्यानंतर इंग्लिश व्याकरण, इंग्रजी व्याकरणसाठी मित्रांनो आपल्याला TCS पॅटर्ननुसार कोणते घटक महत्त्वाचे आहेत. सर्वप्रथम आपल्याला उतारा मित्रांनो सोडवता येणे गरजेचं आहे. त्यासाठी काय गरजेचं आहे तर आपल्याकडे व्हॉकॅब्युलरी महत्त्वाची आहे, कारण आपल्याला तो उतारा जर मित्रांनो आकलन झाला तर एवढं फास्ट पद्धतीने तुम्ही सोडवू शकता की तुम्हाला त्यासाठी स्पेशल काही करण्याची आवश्यकता लागणार नाही. आणि व्हॉकॅब्युलरी मित्रांनो टू द पॉईंट जवळपास 2000 ते 2500 शब्द आपले ओठांवरती पाहिजे. ते पण असे शब्द की जे मित्रांनो द हिंदूच्या एडिटोरियल असतील, इंडियन एक्सप्रेसच्या एडिटोरियलमध्ये आलेले असतील, PYQ मधून उचललेले असतील, आणि ते सगळे व्हॉकॅब्युलरी आपण आपल्या एक्झाम पॅटर्न ऑलरेडी सर्वांना प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, दररोज 20-30 जरी पाठ केले परीक्षेपर्यंत मित्रांनो हमखास तुमची अगदी
एवढी परफेक्ट होईल की तुम्हाला त्या पलीकडे काही करायची गरज पडणार नाही. ओके, 2000 ते 2500 ओठांवरती पाहिजेत, बाकी नजरेखालून घालवले तरी चालतील. आणि अशी टू द पॉईंट व्हॉकॅब्युलरी आपण काय करायची मित्रांनो, द हिंदूच्या एडिटोरियल मधून वाचा किंवा इंडियन एक्सप्रेसच्या एडिटोरियल संपादकीय जे असतं त्यातून तुम्ही काय करू शकता, ते स्वतः नोट डाऊन करून सुद्धा काढू शकता. आणि आपल्या पॅटर्नला जॉईन असाल तर तुम्हाला ते सुद्धा मित्रांनो तुमचा वेळ वाचवण्यासाठी ऑलरेडी मी काय केलेलं आहे, ते बेस्ट टू द पॉईंट व्हेरी IMP व्हॉकॅब्युलरी तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला वाईज करायचे भरपूर प्रश्न आपल्याला, आणि तुम्ही हे माझ्यावर विश्वास न ठेवता तुम्ही सुद्धा काय करू शकता मित्रांनो, आता जे मी तुम्हाला एक्झाम सांगितल्या ओके, त्या प्रश्नपत्रिकाचं तुम्ही स्वरूप बघितलं, परंतु एवढ्या सगळ्या प्रश्न चालण्यापेक्षा मी तुम्हाला सगळं रेडीमेड दिलेलं आहे. आणि तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही सुद्धा मित्रांनो हे काय करू शकता, कन्फर्म करू शकता की येस हेच टॉपिक तुम्हाला महत्त्वाचे आहेत. त्यानंतर वाईज आहे, त्यानंतर रिअरेंजमेंट आहे मित्रांनो, नो एरर म्हणजे ग्रामरवरती असतील की बाबा ह्यामध्ये ABCD असं टाईप दिलेलं असतं, मग हे नेमक्या ए पार्टमध्ये एरर आहे का, बी मध्ये आहे त्या सेंटेन्सच्या, का सी मध्ये आहे का, डी मध्ये आहे का, नो एरर आहे, असे तुम्हाला काय केले जातात मित्रांनो त्या ठिकाणी टाईप दिले जातात. इडियम अँड फ्रेजेस आहेत, स्पेलिंग करेक्ट आहे. त्यानंतर प्रिपोजिशन म्हणून एक टॉपिक मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त इथं प्रश्न विचारलेला दिसला. वर्ब आहे, टेन्स आहे, आर्टिकलवर सुद्धा मित्रांनो थोडेफार प्रश्न म्हणजे ॲज कम्पेअर टू बाकीच्या आर्टिकलवरती सुद्धा प्रश्न दिसले आणि डायरेक्ट इनडायरेक्ट वरती सुद्धा दिसलेले आहेत. म्हणजे आपल्याला ग्रामरचा पार्ट पण महत्त्वाचा आहे आणि व्हॉकॅब्युलरीचा पार्ट तर खूपच महत्त्वाचा आहे. ठीक आहे, त्यामुळे दोन्ही जर केलं, कारण व्हॉकॅब जर केलं तर यातलं बरेच टाईप आपल्याला टोटल मित्रांनो, जसं की केवळ घोकणपट्टी हा रूल केला, तो रूल केला, तो रूल केला, तर एवढे रूल करण्याची गरज पडणार नाही. व्हॉकॅब्युलरी जर केली यातले बरेचसे मित्रांनो पार्ट आपले काय होणार, केवळ व्हॉकॅब्युलरीवरती स्ट्रॉंग होणार आहेत. बाकी ग्रामर तर मित्रांनो आपण करतच आहात. त्यानंतर मित्रांनो सर्वांना कन्फ्यूजमध्ये टाकणारा विषय म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता. कारण कोणते टॉपिक येणार हे जर माहीत असेल तर ते आपल्याला परफेक्ट करणं खूप सोपं जातं, आणि त्यातल्या त्यात बुद्धिमत्तावरती आपल्याला जास्त भर द्यायचा आहे TCS पॅटर्ननुसार. मग यामध्ये जसं की इंग्लिशमध्ये मित्रांनो कॉम्प्रिहेन्शन आहे, पॅसेज आहे, ज्याला की 4 ते 5 प्रश्न हमखास विचारले जातात. त्याच पद्धतीने इथं मित्रांनो पझल एक महत्त्वाचा आहे. सिटिंग अरेंजमेंट असेल किंवा आपल्याला जसं की एका रेषामध्ये बसलेल्या लिनियर पझल असेल, सिटिंग म्हणजे सर्कल बेस्ड असेल, हे पझल करणं खूप गरजेचं आहे. कारण त्यावरती सुद्धा मित्रांनो हमखास 4 ते 5 प्रश्न, एक जर प्रश्न सुटला तर त्यावरती 4 ते 5 प्रश्न आपल्या हक्काचे होऊन जातात. जसं की इंग्लिशमध्ये जर तुम्हाला पॅसेज समजला तर 4 ते 5 मार्क तुमच्या हक्काचे होतात, तसं इथं हे पझलवरती आहे. त्यामुळे पझलची भरपूर प्रॅक्टिस, आणि ही प्रॅक्टिसचा खेळ आहे पझल म्हणजे. तिथं तुमचं टॅलेंट, IQ हे तर गोष्टी म्हणजे खूप एक कमी प्रमाणामध्ये महत्त्वाचे ठरतात, परंतु सगळ्यात बेस्ट जवळपास मित्रांनो 90 ते 95% या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं, ती म्हणजे त्याची प्रॅक्टिस आणि शब्दांची ओळख. कारण एक सेंटेन्स जर दिलं की बाबा ए हा बीच्या उजवीकडे 2 नंबरला बसलेला आहे, ठीक आहे, मग आता उजवीकडे 2 नंबरला म्हणजे इथून इथभर 1 नंबर आणि 2 नंबर मोजायचं का इथून इथभर 2 नंबर मोजायचं, ही जी काय भाषा असते, ठीक आहे, लगेच डावीकडे बसलेला आहे किंवा डावीकडून 2 नंबरला बसलेला आहे, 5 नंबरला बसलेला आहे, हे जे काय आपल्याला त्याची भाषा जी असते ओके, ती भाषा कधी समजते मित्रांनो, ज्यावेळेस आपण त्याची प्रॅक्टिस करतो. सोबतच आकृत्यांची संख्या मोजणे, आपण एवढ्या सिस्टमॅटिक टू द पॉईंट मित्रांनो एवढं मस्तपैकी आकृत्यांची संख्या मोजण्यासाठी शिकवतो की बस त्याच्या पलीकडे मित्रांनो तुम्हाला काही सुद्धा जाण्याची गरज पडत नाही. अगदी परफेक्ट क्लासमध्येच तुमचं सर्व काय होतं हे परफेक्ट होऊन जातं, आणि खूप ते मजेशीर सर शिकलं तर तुमच्या ते लक्षात राहू शकतं. अदरवाईज ती सुद्धा मित्रांनो तुम्हाला जर डायग्राम वेगवेगळ्या आल्या तर ते खूप कन्फ्यूज होऊ शकतो. आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा या दोन्हीवरती मित्रांनो आपल्याला प्रश्न पाहायला भेटतात. अंकमालिका, नातेसंबंध तर खूपच मित्रांनो एक आवडता असा टॉपिक TCSचा झालेला आहे. अंकमालिका पण आहे, तर्कक्षमता पण आहे, अक्षर मालिका, विसंगत घटक म्हणजे आपल्याला 4 घटक दिलेले असतात, त्यापैकी एक काहीतरी डिफरंट असतो, ठीक आहे, एक काहीतरी डिफरंट असतो तर तो आपल्याला ओळखायचा असतो की विसंगत कोणता आहे. सांकेतिक भाषा आहे, इनपुट आउटपुट. आता बँकिंगला इतक्या दिवस होतं, अलीकडे आपल्याकडे सरळ सेवेमध्ये नव्हतं मित्रांनो ही इनपुट आउटपुट, ओके, मशीन इनपुट आउटपुट असं याला म्हटलं जातं, मशीन इनपुट आउटपुट. तर ते सुद्धा मित्रांनो आपल्याला करणं गरजेचं आहे, कारण त्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न पाहायला भेटतात. रांगेतील क्रम असेल, स्तंभ आलेख असेल, ओके, म्हणजे त्याला आपण DI वगैरे सुद्धा म्हणू शकतो, ओके, त्या पद्धतीने आपण करू शकता मित्रांनो. त्यानंतर घड्याळ आहे, कालमापन म्हणजे कॅलेंडर वगैरे हे सुद्धा आपण करू शकता, आणि ठोकळा. तर हे महत्त्वाचेच आहेत, हे करायचेच आहेत, ओके. आणि यानंतर जर तुम्हाला वाटलं की अजून वेगळं करायचं तर ते आपल्याला करायचं आहे. बाकी या ठिकाणी मी तुम्हाला अंकगणितचे सुद्धा या ठिकाणी काय करतोय लगेच डिस्कस करतोय. अंकगणितमध्ये मित्रांनो आपल्याला एकतर बेसिक अरिथमेटिक म्हणजे बेसिक जे काही ऑपरेशन्स आहेत
प्लस मायनस गुणुले भाकार ह्यांचं मित्रांनो आपल्याला परफेक्ट आणि परफेक्ट कमांड यांची असणं गरजेचं आहे. त्यामुळे भले मी तुम्हाला शेकडेवारी शिकवतो मित्रांनो क्लासमध्ये, परंतु शेकडेवारी जरी शिकत असताना आपण यावरती पूर्णपणे काम करून घेतो. पूर्णपणे म्हणजे एखाद्याला कोणती जरी गोष्ट येत नसेल की 3/5 अधिक 7/2 हे जरी येत नसेल तर आपण म्हणत नाही की बाबा हे शेकडेवारीचा विषय नाही, हे तिथं जाऊन शिका, अपूर्णांकामध्ये जाऊन शिका, असं म्हणत नाही आपण. काय एवढ्यासाठीच की मला जाणीव आहे की बाबा हे तुम्हाला भले शेकडेवारीमध्ये जरी नाही विचारलं तरी हे जो गणित आहे ते तुम्हाला डायरेक्ट काय होणार आहे, एक बेसिक अरिथमेटिक म्हणून, बेसिक ऑपरेशन म्हणून सिम्प्लिफिकेशन नावाखाली तुम्हाला विचारलं जाणार आहे. मग ते आपण शेकडेवारीमध्ये परफेक्ट करायचं, भले ते सिम्प्लिफिकेशनचा का पार्ट असे ना, परंतु जास्त वेटेज असल्यामुळं मी याच्यावरती जास्त भर देतो. काय विद्यार्थ्यांना वाटतं मास्तर खूप स्लो चाललंय शिकवायला, खूप स्लो चाललंय, परंतु त्यामागं मित्रांनो माझा हा एकदम प्रामाणिक हेतू असतो की आजकाल TCS असेल, IBPS असेल, ह्या सेंट्रलच्या परीक्षा घेणारे याला खूप महत्त्व देतात बेसिक ऑपरेशनला. ओके, त्यांना फक्त स्पीड पाहिजे, स्पीड पाहिजे असतो. किती स्पीडमध्ये तुम्ही गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी करता. ठीक आहे, गणितमध्ये ते जास्त तुम्हाला चेक केलं जातं जास्त करून. मग या ठिकाणी यानंतर अजून आपल्याला हे झालं प्लस मायनस, म्हणजे बोडोमास आपल्याला परफेक्ट करायचं आहे. ओके, प्लस मायनस गुणुले भागिले हे तर करायचं आहे. त्यानंतर आपल्याला वयवारी हे तर करायचं आहे मित्रांनो. वयवारी आहे, सरासरी एक आहे. ठीक आहे, एक महत्त्वाचा टॉपिक वयवारी आहे, सरासरी आहे, हे आपल्याला अगदी परफेक्ट करायचे. मग बाकी ठिकाणी 1 प्रश्न 2 प्रश्न असेल बाकीच्यांवरती विचारलेले आहेत. ओके, शेकडेवारी असेल किंवा इतर जे काय आहे सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, याच्यावरती 1-2 प्रश्न बनवून जास्त करून याच्यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. आणि ते एका फक्त एवढंच टॉपिक केलं झालं असं नाही, प्रत्येक टॉपिकमधून तुम्ही याच्यावरती काय करू शकता मित्रांनो, जास्त करून याच्यावरती आपण भर देऊ शकता आणि ते आपण एकदम परफेक्टपणे करत आहोत. त्यानंतर आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, तर जीके आपल्याला कसं करायचं आहे ते आपण बघूया. तसं तर जीके हा खूप मित्रांनो असा वास्ट सिलेबस आहे, जेवढं वाचेल तेवढं कमी असं म्हटलं जातं. परंतु आता जे आपण एवढ्या सगळ्या पेपरचं अनालिसिस केलं तर त्यामधून जे ठळक मुद्दे आहेत मित्रांनो ते परफेक्ट म्हणजे परफेक्टच करायचे, जेणेकरून आपला 90% सिलेबस तरी एकदम सरळ दिशेमध्ये आणि एकदम सही ट्रॅकवरती असायला पाहिजे. जसं की आता भूगोलमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल तर करायचंच आहे, ते तर आपण सर्वजण करतच आहात. सोबत अगोदर हे मित्रांनो हे याच्यावरती जास्त फोकस केला जात होता, परंतु आता मित्रांनो भारताचा पण विचारला जातोय, जगाचा विचारला जातोय, खंडावरती सुद्धा आपल्याला आशिया खंड असेल, युरोप खंड असेल, ह्या खंडावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जायला लागलेले आहेत. त्यानंतर पर्वत, त्यात हिमालय पर्वतावरती भरपूर प्रश्न यामध्ये आढळून आलेले आहेत. त्यानंतर हवामान आहे, नद्यांचे उगम वगैरे हे पण आपल्याला थोडंफार पाहिजे, परंतु सगळ्यात जास्त मित्रांनो यावरती आपल्याला भर द्यायचा आहे. त्यानंतर इतिहासावरती आता आपण बघूया. अगोदर काय व्हायचं मित्रांनो, अगोदर जर बघितलं तर आपल्याला फक्त एक आधुनिक भारताचा इतिहासच विचारला जात होता. म्हणजे ज्यावेळेस इंग्रज भारतात आले तिथपासून आपला भारत स्वतंत्र झाला इथपर्यंतच आपल्याला जास्त काय करत होतं मित्रांनो, प्रश्न विचारले जात होते आणि ते आपण बाकीच्या पुस्तकांमधून पण करत होतो. परंतु आता आपल्याला मित्रांनो अगदी टू द पॉईंट म्हणजे मध्ययुगीन पण विचारला जातोय, त्यामध्ये हेच मुद्दे हायलाईट होत आहेत. कोणते तर मुघल साम्राज्य असेल, मराठा साम्राज्य असेल, त्यानंतर सल्तनत घराणे, राजपूत, गौंड, चौल घराणे, तर यांच्याबद्दल काय आहे थोडंसं आपल्याला जास्तीत जास्त रिपीट झालेले प्रश्न दिसायला लागलेत. आपण काय करायचं तर अगोदर हे विषय परफेक्ट करायचे. काय करायचे, हे विषय आपल्याला हे जे काय मुद्दे आहेत ते आपल्याला मुद्दे काय करायचे एकदम टू द पॉईंट परफेक्ट करायचे. आणि आपलं GK 360 हे जे काय ई-बुक्स आहे मित्रांनो स्पेशल तलाठी भरतीचं, तर ते तर मी तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला सगळे मुद्दे मित्रांनो इन्क्लूड केलेले दिसून येतील, सगळे मुद्दे तुम्हाला इन्क्लूड केलेले दिसून येणार आहेत. ठीक आहे, GK 360 हे सुद्धा आपल्या 850च्या कोर्समध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे. एक्स्ट्रा काही सुद्धा मी मित्रांनो आपल्याकडून शिल्लक ठेवलेलं नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा या ठिकाणी प्राचीन हे सगळे इतिहासामध्येच आपल्याला करायचं आहे. प्राचीन सुद्धा आपल्याला अलीकडे विचारला जातोय. यामध्ये हडप्पा संस्कृती, महाजन पदावरती जास्त फोकस केलेला दिसतोय आपल्याला. महाजन पदे भरपूर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये जर आपण बघितलं एखादा प्रश्न जर पडावाच एवढं मित्रांनो त्याला महत्त्व दिलेलं आहे. वैदिक संस्कृती असेल, सातवाहन घराणे असेल, तर अशा प्राचीनवरती सुद्धा आपल्याला यावरती फोकस करावा लागणार आहे. ठीक आहे, फोकस करावा लागणार आहे. त्यानंतर राज्यघटना आहे. राज्यघटनामध्ये मित्रांनो डीपमध्ये प्रश्न आपल्याला आढळलेले आहेत. कसे आढळले आहेत मित्रांनो, डीपमध्ये म्हणजे सखोल प्रश्न याला म्हणू शकतो. काय म्हणू शकतो मराठीमध्ये जर बोलायचं झालं, सखोल प्रश्न. ज्या पद्धतीने MPSC प्रश्न विचारतं तसं प्रश्न आपल्याला या ठिकाणी आढळलेले आहेत. वन लाईनर प्रश्न क्वचितच यामध्ये तुम्हाला दिसून येतील, क्वचितच. बाकी सखोल आपल्याला यामध्ये विचारलेलं आहे. त्यामुळे आपल्याला थोडंसं डीपमध्ये करणं गरजेचं आहे राज्यघटना. त्यामुळे मी तुम्हाला ज्यावेळेस स्टडी मटेरियल दिलेलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला फक्त प्रश्न दिलेला नाही आणि उत्तर दिलेलं नाही. एवढं केलंय का मी काय केलं, एक्स्ट्रा केलेलं आहे, कारण हे सर्व तुम्हाला नजरेला पुढं राहून आपल्याला उपयोगी यावं. मग काय केलं मित्रांनो, एक प्रश्न दिलाय, त्याचे 4 ऑप्शन दिलेत आणि त्याचं प्रत्येक प्रश्नाचं डीपमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे, डीपमध्ये एकदम. त्यामुळं प्रश्न तर वाचाच
ओके आपल्या ई बुकमधनं. प्लस तुम्ही काय करायचं मित्रांनो, स्पष्टीकरण सुद्धा आता वाचणं गरजेचं आहे. जिल्हा निवड समिती जर घेत असती तर म्हटलं असतं की नको, फक्त MCQ फक्त प्रश्न वाचा, उत्तर टिक करा, प्रश्न वाचा, वन लाईनर करा. परंतु राज्यघटनेला तसं चालणार नाही. आपल्याला अगदी डीपमध्ये जाऊन करावं लागणार आहे. विज्ञानवरती पण मित्रांनो जास्त आपण जर पेशी, उती असं जर आपण बघितलं, पेशीवरती प्रश्न आढळला, उतीवरती प्रश्न आढळला, याच्या पलीकडे आपल्याला जाऊन जास्त म्हणजे एकदम पण डीपमध्ये असं विज्ञान जास्त आढळलेलं नाही. त्यामुळं विज्ञानावरचे पण आपण जास्त म्हणजे एकदम डीपमध्ये जाऊन करण्यासारखं काही नाही. जेवढं आपण ई बुकमध्ये दिले तेवढं आपण करायचं आहे. अर्थशास्त्रामध्ये मात्र मित्रांनो आपल्याला अगदी रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँकिंग, ओके, बँकिंगचे जे काही कोणत्या बँकेची कुठं स्थापना झाली वगैरे असे आपल्याला डीपमध्ये विचारलेलं आहे. त्यानंतर इंडेक्स असतात वेगवेगळे, ओके, हॅपीनेस इंडेक्स असेल, वेगवेगळे जे इंडेक्स आहेत ते इंडेक्स आपल्याला विचारलेले आहेत मित्रांनो. आर्थिक अहवाल वेगवेगळे आहेत, जागतिक घडामोडी सुद्धा यामध्ये विचारलेल्या आहेत. त्यानंतर म्हणजे याच्या रिलेटेड, इकॉनॉमिकच्या रिलेटेडमध्ये की कोणत्या देशामध्ये काय परिस्थिती झाली, कसं झालं, तर याच्यावरती जे काय आपल्याला करंटमध्ये राहता येईल तर ते राहायचं आहे. लोकसंख्या वाढीवरती सुद्धा प्रश्न, त्याचा काय इकॉनॉमिकवरती प्रश्न प्रभाव पडतो वगैरे, तर त्या टाईपचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत. त्यानंतर चालू घडामोडी अंतर्गत सुद्धा आपल्याला म्हणजे या दोघांची थोडीशी आपल्याला जोड देणं गरजेचं आहे. कारण इकॉनॉमिक सुद्धा आपल्याला एक चालूच्याच संदर्भाने पाहायला भेटते की बाबा त्याचा रिलेट काय केलं त्यांनी चालूशी केलेलं आहे करंट अफेअर्सची. मग यामध्ये जसं की नेमणुका, अगोदर नेमणुका आपल्या महाराष्ट्राच्या विचारल्या जायच्या किंवा भारताच्या विचारल्या जायच्या. परंतु आता हे TCS IBPS काय करते मित्रांनो, बँकिंग लेवलचं जास्त विचारते, म्हणजे ज्या सेंट्रल लेवलच्या होत्या मित्रांनो त्या पद्धतीने. जसं की जागतिक घडामोडी पण विचारलं जाते, ओके, जागतिक घडामोडी. मग जागतिक कोणाचं निधन झालं असेल त्यावरती तुम्हाला विचारले जातात. युद्ध सराव तर आपण पहिल्यांदा युद्ध सराव तर सगळं आपल्याला नजरेसमोर असलं पाहिजे, महत्त्वाचे युद्ध सराव, ठीक आहे. त्यानंतर क्रीडा आहेत, वेगवेगळ्या ज्या आता सामने वगैरे चाललेले आहेत, कोणाचं निधन झालं त्या बातम्या जागतिक लेवलचे सुद्धा पाहिजेत आणि आपल्या नॅशनल लेवलच्या सुद्धा पाहिजे आहेत. योजना वेगवेगळ्या आपल्या भारताच्या, महाराष्ट्राच्या, वेगवेगळे पुरस्कार आपल्याला असणं गरजेचं आहे. तर हे GK मध्ये मित्रांनो आपल्याला एवढे विषय एवढे फक्त मुद्दे आपल्याला पहिल्यांदा हायलाईट करायचे आहेत. आणि हे करून मग बाकीचे पण आपल्याला, जसं की मी हे जे टॉप मुद्दे काय केलेले आहेत मित्रांनो, आशा करतो की याची तुम्हाला नक्कीच मित्रांनो नक्की 100% फायदा होईल. आणि व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या 1, 2, 4 मित्रांनो नक्की शेअर करा. तुमच्या आवडत्या ग्रुपमध्ये मित्रांनो, स्टडी ग्रुपमध्ये शेअर करा, आपल्या इतर बांधवांना शेअर करा. आणि तुम्ही जर जॉईन झाला असेल आपल्या एक्झाम पॅटर्नला तर नक्कीच आपला पॅटर्न सुद्धा मित्रांनो इतर बांधवांपर्यंत पोहोचवायला मदत करा, जेणेकरून सर्वात कमी फीमध्ये क्वालिटी एज्युकेशन सर्वांपर्यंत पोहोचेल मित्रांनो. कारण यामध्ये सर्व परीक्षांसाठी सेपरेट स्टडी मटेरियल दिलं जातं. एकाच फीमध्ये लाईव्ह क्लासेस आहेत. तुम्हाला प्रत्येक टॉपिक झाल्यावरती त्यावरती टेस्ट दिली जाते घरी सोडवायला. सोबतच त्याचं अनालिसिस सुद्धा नेक्स्ट लाईव्ह क्लासमध्ये करतोय. सर्व ई बुक्स तुम्हाला पहिल्या दिवशी दिले जातात. कंप्लीट बेसिक्स, फुल लेंथ टेस्ट असतील, सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे, अपडेटेड TCS IBPS पॅटर्ननुसार भरपूर प्रश्नांचा सराव केला जातोय. हे फक्त मित्रांनो 850 मध्ये आहे. ज्यांना पण जॉईन करायचं आहे 724893900176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करा आणि त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवा. तात्काळ तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल. अधिक माहितीसाठी दिलेल्या स्क्रीनवरच्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता मित्रांनो. क्वालिटी एज्युकेशन जे विद्यार्थी बोलतात त्यावरून मित्रांनो प्रमाण ठरतं की महाराष्ट्रामध्ये एकदम क्वालिटी एज्युकेशन कमी फीमध्ये एक्झामॉडी पॅटर्न आपला देत आहे. जसे की आपण दररोज वेगवेगळे अभिप्राय तुम्हाला दाखवतो. आज अजय शिंदे यांचा अभिप्राय आपल्या समोर आपण पाहू शकता आणि दररोज वेगवेगळे अभिप्राय आहेत मित्रांनो. असे शेकडो अभिप्राय मी टेलिग्राम चॅनल सुद्धा टाकलेले आहेत. काय म्हणतात बघा, गेल्या काही दिवसापासून कन्फ्यूज होतो की कोणता क्लास जॉईन करू, कसा स्टडी प्लॅन करू. एक्झामॉडी प्लॅटफॉर्म जॉईन केल्यापासून सर्व कन्फ्युजन दूर क्लिअर झालेला आहे. खूप छान समजवतात सर, अगदी बेसिक इन्फॉर्मेशन. मी खूप हॅपी आहे क्लास जॉईन झाल्यापासून. थँक्स एक्झामॉडी सर. अँड सर कॉल रिसीव्ह करतात, रिप्लाय देतात, हे सर्वात मोठा अभिप्राय. तर म्हणजे सपोर्ट आपला हमेशा असतो मित्रांनो, ठीक आहे. सपोर्ट तुम्हाला जिथं काय गरज लागेल तिथे मी तुम्हाला लाईव्हमध्ये तर सर्व रिप्लाय देतच असतो. परंतु अजून जरी इमर्जन्सी काय गरज लागली तिथं सुद्धा हमेशा आपल्यासोबत असतो. आणि आपण सुद्धा जॉईन झाल्यानंतर अगदी याच पद्धतीने अभिप्राय देणार, यामध्ये बिलकुल सुद्धा कोणताही संदेह नाही. मग या ठिकाणी आपण थांबूया आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि अजून जर एक्झामॉडी पॅटर्नमध्ये जॉईन झाला नसाल तर आत्ताच व्हा, कारण लवकरच फी मित्रांनो वाढते. त्याच्या अगोदर कमी फीमध्ये आपण जॉईन होऊ शकते. आपल्या इतर बांधवांपर्यंत सुद्धा नक्की शेअर करा आणि एक लाईक सुद्धा व्हिडिओला नक्की करा. धन्यवाद.